कल्पनांचे विश्व आपल्या या व्यवहारिक दुनियेच्या कितीतरी पलीकडेचे असते। अशीच ही एक चॉकलेटची आवड असलेली चिमणी म्हणते की खरंच सगळीकडे गोळ्या बिस्किट आणि चॉकलेटच असलेला एक बंगलाच असता तर किती मजा आली असती। चला तर मग ऐकूया असावा सुंदर चॉकलेटचा बंगला। असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला,
कारंजत जणू. सगळ्या गोष्टींची प्रचंड उत्सुकता यांच्या मनात असते. निरनिराळे प्रश्न यांच्या मनात सतत निर्माण होत असतात. त्यांच्या खोड्यांपेक्षा त्यांच्या या प्रश्नांचीच मोठ्यांना जास्त भीती वाटते. आणि आपण मोठे जेव्हा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही किंवा टाळाटाळ करतो तेव्हा तेच त्यांच्या प्रश्नांची गमतीशीर उत्तरे शोधून काढतात. खोटं वाटतं तर ऐका हे गाणं, अग्गोबाई ढग्गोबाई. विचार बाबा तुझे प्रश्न आता तुझ्या बाईंना असे म्हणत आई बाबा ह्या प्रश्नांच्या जाळ्यातून आपली सुटका करून घेतात आणि मुलांना शिक्षकांच्या हाती सोपवतात. काही जण हसत उड्या मारत तर बरीचशी जण मोठ्यांना रडत रडतच शाळेत पोहोचवली जातात. काही मुलं शाळेत लगेच रमतात पण काही मात्र शाळेला बुट्टी मारण्यासाठी कारण शोधतात. अशा द्वाड मुलांचा सगळ्यात आवडता दिवस म्हणजे शाळेचा सुट्टीचा दिवस आणि म्हणूनच हा खोडसाळ मुलगा म्हणतोय रविवार माझ्या आवडीचा. एक नाही दोन नाही बेरीज वजाबाकी नाही तीन नाही चार नाही भूमितीची सजा नाही. एक नाही दोन नाही बेरीज वजाबाकी नाही तीन नाही चार नाही भूमितीची सजा नाही. दिवस उद्याचा सवडीचा दिवस उद्याचा सवडीचा रविवार माझ्या आवडीचा रविवार
चांदोबाची शाळा बघण्याचं आहे आणि आपल्या मित्रांना तो म्हणतोय, चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा मामाची. मुलांना मग अभ्यासाची आवड आणि सवय लावण्यासाठी सुरू होते पालकांची आणि शिक्षकांची धडपड. लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी लाडयेत, त्याप्रमाणे आता लाडी गोडीचे कोड कौतुकाचे दिवस संपलेले असतात आणि मग कधीतरी मुलांना शिस्त लावण्यासाठी धम्मक लाडू आणि चापट पोळीचा खुराक द्यावाच लागतो. आणि आता छडीचा प्रसाद शाळेतील शिक्षकांकडून मिळाल्यामुळे चिडलेला हा दांडगोबा छडी लागे छमछम म्हणत आपला राग कसा व्यक्त करतोय ते बघा. ऐकूया. छडी लागे छमछम. असे हे मौज मजेचे दंगा मस्तीचे दिवस पटकन संपून जातात. अर्थात हे संपवण्यात फार मोठा हातभार आपल्या शाळेचाच आहे यावर सगळ्यांचंच एकमत असेल. पण मुलांनी शाळेचा कितीही रागराग केला किंवा कंटाळा केला तरी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा मूलमंत्र त्यांच्यावर ठसविलाच जातो. आणि हळूहळू मग मुलंही शाळेत रमायला लागतात आणि खऱ्या अर्थाने सुरू होते सरस्वतीची आराधना. शिक्षकांच्या परिस्पर्शाने ज्ञानचक्षु उघडला जातो आणि विद्याधनाची साठवणूक सुरू होते. आणि म्हणूनच प्रथम नमस्कार केला जातो ज्ञानदान करणाऱ्या आपल्या गुरूंना. ऐकूयात. नमस्कार माझा ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा. Sunday.
वयात मुलांमध्ये योग्य संस्कारांचं बीज पेरणंही तितकंच महत्वाचं असतं. ह्या निरागस कळ्यांमधील माणूसपण जपणं आणि फुलवणं खरंच फार अवघड असतं. आणि म्हणूनच तर त्यांना याच वयात योग्य अयोग्य चांगलं वाईट यात फरक करणं शिकवणं फार गरजेचं असतं. आणि तेच कळावं म्हणून ही बालिका परमेश्वराकडे जे सत्य आहे सुंदर आहे त्याच गोष्टीचा आम्हाला ध्यास दे म्हणून प्रार्थना करते. ऐकूया, तू बुद्धी दे, तेज दे, नवचेतना विश्वास दे. ऑर्डलेस चालू आहे का बघ ना, श्रावणीकडचा. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. बघता बघता बालपणीचे दिवस भुरकन उडून जातात आणि तारुण्याच्या दुनियेत आपण प्रवेश करतो. एका स्वप्नांच्या दुनियेतून अलगद दुसऱ्या स्वप्नमयी दुनियेत आपण पोहोचतो. पण बालपणीच्या स्वप्नांच्या दुनियेपेक्षा तरुणपणीची ही स्वप्न फार वेगळी असतात. कारण यावेळी स्वप्नांचं आपलं असं एक स्वतंत्र विश्व सांभाळत आपण वास्तवात जगत असतो. शिक्षण, करिअर, नोकरी एक एक पायरी ओलांडत स्वतःच्या पायावर उभं राहत आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण धडपडत असतो. वास्तवाचे चटके बसतच असतात, पण अंगात रग असते, उर्मी असते आणि डोळ्यात मात्र स्वप्नांचीच नशा असते. आणि हळूहळू या स्वप्नात एक अनोळखी धूसर चेहरा डोकावायला लागतो. कधीही न पाहिलेल्या न भेटलेल्या त्या व्यक्तीभोवती आपले मन घुटमळायला लागते. ऐकूयाच हीच भावना या गाण्यातून. पाहिले न मी तुला न तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला न तू मला पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे